स्वाती, भावना संतापाच्या आहेत, मात्र मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावी लागते की शहीद नितीन राठोड यांचा एक 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याची मी सकाळी रिॲक्शन घेतली त्यावेळेस तो अगदी हादरून देणारं वक्तव्य त्यांनी केलं। माझे वडील शहीद झाले तर झाले, मीही पुढे चालून देशासाठी शहीद व्हायला तयार आहे। एक वेगळ्या पद्धतीचा जोश त्या लहान बालकामध्ये दिसला आणि या ठिकाणी शहीद नितीन राठोडच्या पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। अनेक VIP या ठिकाणी आलेले आहेत शेवटची सलामी देण्यासाठी। संभाजी पाटील निलंगेकर आहेत आपल्यासोबत। दादा, काय तुमची पहिली शहीद नितीन राठोड व आपले जी घटना काश्मीरमध्ये घडली, देशातून या घटनेबद्दल दुःखही व्यक्त केलं जातंय आणि घटनेचा निषेधही केला जातोय। आज आपण इथं पाहत असताना ज्या भावना, ज्या घोषणा त्या ठिकाणी दिसून येतात की पाकिस्तान मुर्दाबाद ह्या घोषणेला पूर्ण देशभरामधून एका सुरामध्ये त्या ठिकाणी घोषणा दिल्या जातात। देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी कालच्या त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट केलंय की ह्या शहीदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्याला चोख उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल। आणि निश्चित ही भूमिका, हीच भावना इथं असणाऱ्या सर्व लोकांची तीच भावना आहे। आज हे सर्वजण जे मांडतात, मी शहीद नितीन राठोडच्या भावालाही भेटलो, त्यांनी मला बोलत असताना स्पष्ट व्यक्त केलं की आम्हाला दुसरं काही नकोय, माझ्या कुटुंबातले माझे 3 मुलं जे लहान लहान लेकरं आहेत हेही भारत मातेची सेवा करतील, फक्त आम्हाला जर काय पाहिजे असेल तर आमच्या ह्या बलिदानाचं त्या ठिकाणी बदला घ्यायला पाहिजे। आणि ती भूमिका देशाच्या पंतप्रधानांनी बोलून दाखवली आहे आणि आपल्या सर्वांचा विश्वास माननीय मोदी साहेबांवर आहे आणि त्यांनी त्याचं चोख उत्तर देतील अशी आम्हाला विश्वास आहे। निश्चितच देशवासियांच्या मनामध्ये जी भावना आहे ती पंतप्रधानांनी ओळखलेली आहे, म्हणून त्यांनीही आता सोडल्या जाणार नाही कुणाला अशा पद्धतीची भाषा केलेली आहे। मात्र आता नितीन राठोडची या ठिकाणी काही वेळामध्ये पार्थिव येईल, पूर्ण तयारी झालेली आहे। आपण बघू शकतो पंचक्रोशीतील हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सिंदखेड राजापर्यंत पार्थिव त्यांचं आलेले आहेत। जवळपास 1 ते 1 तासाच्या आत या ठिकाणी पार्थिव येईल, त्यानंतर या ठिकाणी 2 तासासाठी ते पार्थिव येथील ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी ठेवलं जाईल आणि जवळपास 4:30 ते 5च्या दरम्यानमध्ये या वीर जवानाला शेवटची सलामी या ठिकाणी दिली जाईल। स्वाती, अगदी सिद्धार्थ, तर देशसेवेप्रती आपलं व्रत निभावत असताना या जवानांना या ठिकाणी हौतात्म्य प्राप्त झाले आणि त्यांना शेवटचा या ठिकाणी निरोप देण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या संख्येने जनसमुदाय जो आहे तो उसळलेला बघायला मिळत आहे। धन्यवाद प्रवीण आणि सिद्धार्थ।